सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण। कोल्हापुरातल्या गुटखा कारवाईला धक्का, न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन। कोल्हापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईला न्यायालयीन प्रक्रियेत धक्का बसलाय। जप्त केलेल्या मालामध्ये प्रतिबंधित किंवा गुन्हा सिद्ध करणारे पदार्थ नसल्याचा मुद्दा मांडत मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केलाय। या प्रकरणामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून याची मोठी चर्चा सुरू आहे। 29 जून 2026 रोजी महाराष्ट्राचे नवनियुक्त अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोल्हापूर इथं भेट देत धडक कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार 30 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात गुटखा, सुगंधित पान मसाला आणि मावा विक्री करणाऱ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते। या कारवाईत कसबा बावडा, कणेरी परिसर आणि इतर ठिकाणांहून तिघांना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात मावा जप्त करण्यात आला होता। त्यानंतर संबंधित आरोपींना पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली होती। दरम्यान आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। न्यायालयात झालेल्या युक्तिवादात जप्त केलेल्या मालामध्ये प्रतिबंधित गुटखा किंवा गुन्हा सिद्ध करणारे पदार्थ नसून केवळ मावा असल्याचा मुद्दा मांडण्यात आला। तसंच अन्न आणि औषध प्रशासनाच्या परत आदेशांचा दाखलाही न्यायालयासमोर देण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला। दिनांक 24/6/2026 रोजी अन्न व औषधे प्रशासन विभाग यांनी कोल्हापूरमध्ये परिते, हळदी आणि कुरुकली या ठिकाणी नव्याने नेमणूक झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या सर्क्युलर प्रमाणे गुटखा व सेंटेड टोबॅको आणि सेंटेड पान मसाला या संदर्भात काढलेल्या सर्क्युलर की ज्यामध्ये अशा आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे सर्क्युलर काढल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर अन्न व प्रशासन विभाग, अन्न व औषधे आणि प्रशासन विभाग यांनी 3 ठिकाणी एकाच वेळेला धाडी टाकून साधारण 3 आरोपींना जेरबंद केले। सदरचा गुन्हा हा करवीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला। त्यानंतर संबंधित आरोपींना पोलीस कस्टडीसाठी न्यायालयासमोर आणल्यानंतर आम्ही युक्तिवाद केला की संबंधित सेक्शन्स आणि संबंधित मोका अंतर्गत कारवाई किंवा त्या संबंधित तत्सम कोणत्याही प्रकारचा आदेश हा इल्लीगल आहे, त्याच्यामुळे यांच्यावर कोणतीही पोलीस कस्टडी ही देण्यात येऊ नये। त्या अनुषंगाने न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून त्याच दिवशी तातडीने न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले। त्यानंतर आम्ही तातडीने सोमवारी तिघांचेही जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर सो यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला। न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आम्हाला यामध्ये तिन्ही आरोपींना एकाच वेळेला जामीन अर्ज मंजूर केले। संबंधित सरकारी पक्षाकडून आमच्या विरुद्ध तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या सर्क्युलरच्या बाबतीत उल्लेख देण्यात आला आणि न्यायाधीशांना असे सांगण्यात आले की संबंधित आयुक्तांनी काढलेले सर्क्युलर हे तंतोतंत आणि लीगल आहे। मात्र आज त्या गोष्टींचा कुठेही आज आम्ही ज्यावेळेला आरोपींच्या वतीने न्यायाधीशांना आम्ही विनंती केली की संबंधित सर्क्युलर हे भलेही महाराष्ट्राचे डीजी किंवा प्रत्येक जिल्ह्यांच्या एसपींना पाठवले जरी असले तरी हे न्याय विसंगत आहे आणि हाच युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांनी तिन्ही आरोपींचे एकाच दिवसात जामीन अर्ज मंजूर केले। संबंधित जामीन हा अटक झाल्यापासून 7व्या दिवशी मंजूर करण्यात आला। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांच्या धडक मोहिमेतली ही पहिली मोठी न्यायालयीन घडामोड ठरली आहे। बाईट ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने, संबंधित अधिकारी।